सामना सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय. यानंतर दुसरी सेमीफायनल असणार 40+ ची पूर्व विपक्ष आपण सिळमध्ये मॅच पाहणार आहोत. सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर सुभाष येतोय. चला पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू होतोय. ऑन साइडला शॉट पॉइंट लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर सुभाष येतो. मिड ऑन लेग क्षेत्ररक्षण आपण तैनात पाहू शकता. मिड विकेटला एक पाहू शकता. ऑफ साइडला शॉट टर्मॅन कव्हर्सला शॉट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ सुभाष. पहिला चेंडू बॅकफुटला गेला. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. पप्पूच्या बॅटमधनं चेंडू चालला यावेळेला सीमा रेषा पार, चौकार. प्लेनचा चेंडू बॅकफुट गेलाय. बॉडीचा वेट ट्रान्सपोर्ट केला. स्क्वेअर लेग आपण तर स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळाला. पॉईंटच्या डोक्यावरनं काढले. अरबी नव्हते तिथे. सुभाष राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पुन्हा त्या बॅकफुट गेलाय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. रिप्ले जणू काय बघायला मिळालाय. चेंडू सीमारच्या पार. सलग 2 चेंडू 2 चौकार पप्पूच्या बॅटमधनं. शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी सुभाषच्या माध्यमातून बघायला त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो. यस नितीन. या दरम्यान तुम्ही पाहता एक लेजंड क्रिकेटर आपण बघतोय. देसेगावचे आपण बघतोय रवी अनंत म्हात्रे यांचं इथे आगमन होईल. रवी दादांना विनंती असेल की या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करी. मानपाडा आणि देसाई म्हटल्यानंतर बघू संतोष वजे असेल आणि आपण पाहतो रवी म्हात्रे असेल. एक खूप जवळचं नातं आपण पाहतोय आणि नेहमीच क्रिकेट या खेळामध्ये रवी अनंत म्हात्रे नाव नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. तर रविदांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू बाळू पाटील. ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेग रिजन आणि मिड विकेट मधून चेंडू सीमा रेषा पार, षटकार. आयोजन समिती मंगेश दादा असतील, देवा असेल, आपण पाहतोय अशोक ठाकूर असतील, विनोद वजे असतील आणि संजय पवार, एकनाथ दादा असतील, संतोष असतील. आपण सर्वांनी वर यायचे. आनंद वजे साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांना इन्व्हाइट केले वरती यायचे सर्वांनी. सर्व आयोजन समिती मॅनेजमेंट कमिटी या लवकर. विनोद या, मंगेश यायचं, संजय या, आपण अशोक या, आपण सर्वांनी. पुन्हा एकदा आपण तर शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. वेग प्रचंड होता. धावसंख्या धावफलकरती 14 धावा आपण पाहू शकता. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. सुरुवात चांगली केली आदिली 40+ संघाने. सुभाष पुढील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चिप शॉट बघायला मिळालाय. चेंडू चालला यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमा रेषा पार, चौकार. बालाजी मित्र मंडळाचे जुने कार्यकर्ते सुद्धा बघा. रवी अनंत म्हात्रे लेजंड क्रिकेटर देसाईचे आणि त्यांचं जय पिंपलादेवी चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. दादांना विनंती असेल या. ओव्हर टू बाळू पाटील. नक्कीच नक्कीच नितीन. पुणे आपण तर शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. गती परिवर्तन तर पंच वाईटची खूण करतायत. नाही आताच मला वाटतं एक 4-5 वर्ष झाली ती कोरोनाच्या आधीपासून रवी म्हात्रे जास्त करून मानपाड्यात येत नाही. तर मानपाड्यात जास्त करून जरी ते देसाईचे होते पण मानपाड्यात ते जास्त वेळ असायचे. कामानिमित्त असो, उद्योगधंद्याच्या माध्यमातून असो. हा चेंडू यावेळेला हवेतून चालला. यावेळेला आपण तर तडम्यांच्या दिशेने चेंडू वेगाने निघून जातो. यावेळेला सीमारेषा पार, चौकार.
षटकाच्या समाचे दमदार सुरुवात. यस नितीन. नाही नक्कीच षटक संपलेलं त्यामुळे आपण परत साहेबांकडे थोडासा वेळ आपण बघूया. दिनासा करंपाडी साहेब इथे उपस्थित आहेत. सन्माननीय ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आणि ओमकार युवा सेना संस्था भिवंडी साहेबांना विनंती असेल आपण या आपला सन्मान इथे केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती अनंत वजे साहेबांच्या शुभ हस्ते आपले सर्वांचे लाडके खास भिवंडीवर इथे उपस्थित राहिले दिनासा करंपाडी साहेब यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. त्यांना विनंती असेल आपण या आपला सन्मान आपण स्वीकारायचे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे त्यामुळे आपल्याला वेळ थोडासा साहेबांचा सत्कार आपण लगेचच करणार आहोत. या स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक अनंत वजे साहेब यांच्या शुभ हस्ते रॉयल हॉटेलचे मालक महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं एक सुंदर आपण पाहतोय पूजन नक्कीच आपण देतोय. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांची एक सुंदर आणि सुबक प्रतिमा असणारी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. आपले सर्वांचे लाडके सन्माननीय ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी दिना सकाराम पाटील साहेब इथे खास आपल्या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित राहिलेत. आणि भिवंडी म्हटल्यानंतर भिवंडीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात क्रिकेट हा खेळ तुम्हाला बऱ्याच वेळा पाहायला मिळतो. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया बाळू पाटील सरांचा आवाज. ठीक आहे नितीन. खरं मान्यवरांचा आपण सन्मान केला. महाराष्ट्र म्हटलं संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि त्या व्यासपीठात तुमचा सन्मान केला. चायना मैन येतोय गोलंदाजी मार्कवर. हो चांगला चेंडू सॉफ्ट टेनिस चेंडूला फक्त पुश केलाय. तटीय सर्कलमध्ये शॉर्ट कव्हरेजमधनं क्षेत्ररक्षक येतो. यावेळेला चेंडूला फीड करतोय. 1-10 मिनिटे धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकतो. 24 एक दमदार सुरुवात झाली अडवी 40+ संघाच्या माध्यमातून. अशोक पाटील आम्हाला खूप चांगली माहिती आहे ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पप्पू खूप चांगली बॅटिंग करतोय. अशोक पाटील ते देखील आम्ही सांगूच. स्वर्गीय रतन बॉस प्रति अशोक मध्ये देखील त्यांनी आपण दिनासा करंपाटी साहेब आपल्यापासून रजा घेत असताना आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला देणं खऱ्या अर्थाने या जय पिंपळादेवी चषक या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित राहिले. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू आणि वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये बाळू पाटील सरांकडे. थँक्यू नितीन. धावसंख्यात आपण कधी 25 छान पण चांगली गोलंदाजी करतोय. अचूकता भेदकता बघायला मिळते. लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय. स्ट्राईक केला आपण संदीपला. हो चांगला चेंडू तर ड्राईव्ह करायला भाग पाडला होता. यावेळेला खूप चांगला चेंडू वेगवान चेंडू होता. वेगाने इम्प्रेस करतोय. शशांकचे देखील कौतुक करेल. यावेळेला खूप चांगलं यष्टिरक्षण बघायला मिळालंय. प्रवीण गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय. स्ट्राईक केला संदीप भानेला आपण पाहू शकता. 25 धावा दाखल करते लागलेत. फटका चांगला यावेळेला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक घेतो लॉंग ऑफ वरून आपण यावेळेला चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. तर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 27 धावा आपण पाहू शकता. बघा प्रेक्षकांना विनंती असेल रॅलिंगवर कोणी बसायचं नाहीये. प्रेक्षकांना विनंती आहे अन्यथा आयोजक तिथे येतील आपला अपमान होईल असं करू नका. रॅलिंगवर कोणी बसायचं नाही. अजूनही प्रेक्षक बसलेत बरोबर बाळू पाटील जिथे समालोचन करतात त्याच्या बरोबर समोर अजूनही काही प्रेक्षक आत्ता बाळू उतरले. बघा नाही बघा अजून किती चांगली माहिती द्यायची. नाही नितीन प्रेक्षकांना आपण फक्त विनंती करू. बघा जे पडद्याच्या आतमध्ये बसले त्यांना देखील सूचना फक्त आम्ही सूचना करतो विनंती करू की आपण पडद्याच्या बाहेर बसा. मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना त्या सूचना आम्ही अशोक पाटील तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नाही तर कधी कधी काय होतं खेळाडूंचा गैरसमज होतो की समालोचक का सूचना करतात. प्रवीण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता. यावेळेला संदीपला फटका चांगला. यावेळेला मिड ऑफ वरून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत ते डीप मध्ये. अंगपुर क्षेत्ररक्षक येतो चेंडूला फीड करतोय. 1 धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 28 धावा धावफल करते लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. एक चेंडू अजूनही बाकी या षटकातील. पप्पू स्ट्राईक एंडलाय. पप्पूने काय बॅटिंग केली या आधीच्या सामन्यामध्ये 64 धावांची खेळ केली आणि आता देखील दमदार सुरुवात केली. 7 चेंडूमध्ये 23 कुठल्या आहेत. प्रवीण लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतोय. हो चांगला चेंडू खूप चांगला चेंडू. सॉफ्टने चेंडूला फक्त पुश करायचं होतं. 1 धाव घ्यायची होती. काय वेगवान गोलंदाजी बघायला मिळाली. चांगलं षटक हाताळलं यावेळेला. चायनामॅनने फक्त आणि फक्त धावा दिल्या या षटकामध्ये. आपण पहिले तर 5 धावा दिल्या. जर गोलंदाजी आवडली तर टाळ्या होऊन देते. पहिल्या मॅच मध्ये 4 धावांचं षटक हाताळलं. आता 5 धावांचं षटक हाताळलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण 14च्या सरसरणी 28 धावा अडवली 40+ संघ बिनबाद 28 धावा. एक चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळत आहे. चला टॉस साठी यायचंय. तुर्बे संघाचे संघनायक आणि आपण शील संघाचे संघनायक टॉस साठी या. नाही बघा आपण पहिले तर संतोष वजे आणि त्याचे सुपुत्र सुजल वजे काहीतरी बातचीत करतायत. प्रचंड मेहनत स्पर्धेची. एक रॉयल व्यक्तिमत्व. नाही आपण स्क्रीनवर पाहू शकता.
ओमसाई एमटीसीचे कॅमेरामॅन यांना लगेच कुठूनही चित्र टिपतात. अशोक पाटील एवढी हुशारी पाहिजे तुमच्याकडे की जे मान्यवर आले आहेत त्यांना आपल्याला स्क्रीनवरती दाखवायचे. खेळाडूंनी जलपान केलं. आता पाहायचं आहे 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहायचं आता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. गिरीश पाटीलचा वापर केला होता का पाहायचंय की एसपी गोलंदाजीसाठी येतो. नाही, गिरीश पाटीलच येत आहेत. एसपी ने षटक हाताळलेलं म्हणजे आपण आता गिरीश पाटीलकडे खरं आता ऑप्शन आपण बघितलं तर या संघाकडे आहेत. शशांक देखील आहेत. सोमनाथ भोईरला देखील आपण इनेक्शन मध्ये पाहू शकतो. त्यांचे सुपुत्र देखील आहेत. म्हणजे आज बाबांचा खेळ बघायला आल्यात गावावरती. क्या बात आहे. रेग्युलरचे संघ देखील वेळेवर उपस्थित आहेत. जे संघ ते उपस्थित झाले त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करू. प्रवीणचं षटक खूप चांगलं आहे. गिरीश गोलंदाजी मार्ग 2 लेफ्टमर गोलंदाज या संघामध्ये आहेत. चला फास्ट घ्यायचंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला गिरीश येतोय. 28 धावा दाखल करते. सुभाषच्या पहिल्या षटकापर्यंत त्यानंतर प्रवीणे देखील चांगलं कमबॅक केलं. तर गिरीश पाहिजे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला खोनीगाव एंड कडून स्ट्राईक केला. आपण पप्पूला पाहू शकता. पप्पू नो स्ट्राईकला. संदीप भाने स्ट्राईकला आहे. पप्पूने एक दमदार सुरुवात केली आतापर्यंत. हा चेंडू वेल्लेप केलाय, सोडून दिलाय. पंच वाईट शिकून करतात. 29 धावा आपण पाहू शकता यावेळेला. स्पर्धेचा अंतिम दिवस. कोणता खेळाडू बाईकवरती बसून जाणार 40 प्लसचा, कोणता खेळाडू रेग्युलरचा सायकल घरी नेणार, अनेक प्रश्न आहेत. कुणाला नाही सेमीफायनल पर्यंतच फक्त धावा काउंट आहेत. या सातत्याने आपण सूचना देखील करतो. या हो बॅकपड जाऊन कट करतात. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते गिरीशच्या माध्यमातून. इस्टेक्शन शशांकचं देखील कौतुक करेल. खूप चांगलं इस्टेक्शन बघायला मिळते. थर्डमॅनला आपण पाहू शकता यावेळेला. चायना मेनला आपण पाहू शकता. पॉईंटला एक क्षेत्ररक्षण आहे. आपण त्या कव्हर रिजन मध्ये अरविंदला आपण पाहू शकता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण मधूला आपण पाहू शकता. लॉंग ऑनला एसपीला पाहू शकता. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण तैनात आहे. हो चांगला चेंडू सॉफ्ट त्याने चेंडूला पुश केला. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाव समान लागते. धावसंख्या धाव फलकर्ते आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. ओमसाई एमटीसी आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता घरी बसले आपण. गिरीश पुणे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. स्ट्रायकरला पप्पूला आपण पाहू शकता. पप्पूने आतापर्यंत 23 धावा केल्यात. 8 चेंडूंचा सामना केला. एक चांगली सुरुवात तरी करून दिली आपल्या संघाला. स्विच हिट केलाय. पाठवलाय चेंडूला यावेळेला. 1 बाउंड. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 34. पप्पू पोहोचतोय 27 वर. गिरीश पुणे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. पुन्हा एकदा स्विच हिट. रिप्ले बघायला मिळतोय त्या क्षेत्रामधनं. 1 बाउंड. चेंडू सीमारेषा पार. चौकार. टायमिंग आहे. जबरदस्त टायमिंग. नजर बघा ना किती तीक्ष्ण आहे. किरण करण असं काय आपण चेंडू द्यायचंय. चला चेंडू द्या लवकर. धावसंख्या धावफल करती 38 धावा आपण पाहू शकता. चला चेंडू द्यायचाय. चला सीलचे कॅप्टन सी 40 प्लस आणि तुर्बे 40 प्लसचे कॅप्टन तुर्बेचे आलेले सीलचे कॅप्टन या.
मॅच बॉल आलाय बघा. चला मॅच बॉल आलाय. अरे 30 धावा फलकाती लागल्यात. पप्पू काय बॅटिंग करतो. 31 धावांची खेळी करतो आतापर्यंत. 10 चेंडू मध्ये 2 स्विच हिटचे चौकार. जबरदस्त टायमिंग. रिप्ले बघायला मिळाला, कारण का गिरीश पाटीलचे चेंडू देखील वेगाने फेकले जातात. चला सीलचे कॅप्टन गिरीश गोलंदाजी मार्कवर टाकला. पप्पूला आपण पाहू शकता काय बॅटिंग करतोय. हा चेंडू स्विचामध्ये पाठवून दिलाय चेंडूला. यावेळेला लॉंग लेगच्या दिशेने सलग 3 चेंडू 3 चौकार आले आहेत. पप्पू जबरदस्त बॅटिंग करतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या दाखल करते 42. पप्पू पोहोचतो वैयक्तिक आपण पाहिली तर 35 वरती. जबरदस्त बॅटिंग पप्पूच्या माध्यमातून. पुढे गिरीश गोलंदाजी मार्कवर नाही. गिरीश पाटीलच्याच गोलंदाजी पाहिजे तशी झाली नाही. पहिल्या मॅच मध्ये देखील थोडंसं मागडे षटक राहिलं. आता देखील त्याने 5 चेंडूमध्ये 14 धावा दिल्या आहेत. गिरीश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड एड बदललाय. हा चेंडू चांगला होता. यावेळेला अपील केलं जातं, पण याच दरम्यान एक धाव इथे कंप्लीट केले ते लेगबायच्या स्वरूपात. धावसंख्या धाव फलकाती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा आपण पाहिल्या आहेत. अजूनही शेवटचं षटक आता कोण गणित पाहायचंय. चला शीलचे कॅप्टन देखील आले आहेत. शील पक्ष तुर्बे अशी मॅच आपल्याला बघायला मिळेल. अजून एक सेमीफायनलची मॅच. इथून जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल 40+ माध्यमातून. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचंय. शशांक आलाय अंतिम षटक घेऊन. या षटकामध्ये तर किती धावा येतात पाहायचंय. 2 लहान मुलं देखील बघा थोडंसं व्यासपीठावर वापरतात. मुख्य व्यासपीठावर डान्स देखील करतात. मॅच पाहतात. संदीप ला आपण पाहू शकता. पोलीस पाटील आहेत मानपाडा गावचे. शशांकला आपण पाहू शकतो. यावेळेला साकेला पप्पू जबरदस्त बॅटिंग करतो. 12 चेंडू 35 ची खेळी केली आतापर्यंत. लाजवाब बॅटिंग केली त्यांनी आतापर्यंत. शशांक गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचा शेवटच्या षटक येतोय. हा चेंडू बॅकपडेला कट केला. यावेळेला चेंडू वेगाने चाललाय. थोडासा डायव्हर्ट देखील येतोय. सीमा पार चाललाय का पाहायचा चेंडू आणि सीमा पार देतोय. चौकार येतोय. पप्पूला अजून एक चौकार मिळतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता 47. पप्पू पोहोचतो वैयक्तिक आपण तर 39 वर. चेंडू होता आणि बॅकफुट गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. 47 धावा धावफलकाती लागलेत. पप्पू पोहोचतो वैयक्तिक 39 वर. का बॅटिंग करतोय शशांक. राईट आर्म होर दगड मारा करतो. उंबरगाव इनपुट शॉर्ट प्लेनचा चेंडू हुक करायचा होता. यावेळेला टायमिंग होत नाहीये. इथे मात्र एक धाव घ्यायची होती पण पप्पू नकार देतोय. डॉट चेंडूची समाप्ती ते पप्पू थोडासा नाराज होतो स्वतःवरती. कारण ह्या चेंडूवरती त्याला चौकार पाहिजे होता किंवा धावा पाहिजे होता, पण त्या धावा मिळत नाहीयेत. 47 धावा आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. शशांक हा चेंडू पाठवला. यावेळेला स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 55 षटकार. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकतो 53. पोचतोय वैयक्तिक 15 चेंडू 45 धावांची खेळी करतोय. अजूनही आपण बघितले तर
53 धावा धावफलकातील लागल्यात. पायचा आता सलग दुसरा अर्धशतक येतो का पप्पूच्या बॅटमधून. लाजवाब बॅटिंग आपल्याला बघायला मिळाले. बघा काही मुलं आपण बघितलं तर पबजी खेळताना पण दिसत आहेत. अशोक पाटील मोबाईल असल्या मुलं काही करतील, ज्याला त्याला आवड आहे. काही क्रिकेट बघायला येतात, काही क्रिकेट एन्जॉय करायला येतात, काही आपण तर मोबाईल खेळायला येतात. शशांक गोलंदाजी मार्कॉस टाकला पप्पूला आपण पाहू शकता. आज चेंडू पुन्हा एकदा हुक केलाय. टायमिंग चांगलं झालं नाही. अरविंद पाटील आले आहेत. शेल ड्रॉप होतं. एक धाव कंप्लीट केली आहे. पाचेतून 2 धावा होत आहेत का आणि 2 धावा सहजतेने पूर्ण केले आहेत. धावसंख्या दाखल त्यावर पाहू शकता. बेला 55 आणि पप्पू पोहोचतोय तब्बल 47 वरती. 16 चेंडू 47 धावांची खेळी करतोय. 47 धावांची खेळी करतोय अशोक पाटील. सलग दुसरा अर्धशतक येतोय का पाहायचंय. काय बॅटिंग केली, लाजवाब बॅटिंग केली ना हरेश केनेचा. इथून जर अर्धशतक जर आता कुठलं तर हरेश केनेचा बरोबर करू शकतो विक्रमाची. त्याने देखील 2 सामन्यामध्ये 2 अर्धशतक पटकावली होती. आपण तर मारली होती, पण तशाच प्रकारचे तर 2 अर्धशतक इथून पटकावतो का पाहायचं. पुढे गोलंदाजी मार्कवर शशांक. चेंडू बॅकफुट गेलाय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू वेगाने चाललाय पॉइंट सीमेरेषेकडे. 2 धावा इथून कंप्लीट होतात का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आता फुल करते आपण पाहू शकता. यावेळेला 57. पप्पू पोहोचतोय वैयक्तिक आपण बघितलं तर 49 धाव्यांवरती. चेंडू बाकेत अशोक पाटील अजूनही आपण बघितलं तर 1 आणि पप्पूला देखील 1च पाहिजे. क्या बात आहे. जबरदस्त मॅच आपण बघायला मिळते. पप्पू काय बॅटिंग करतो मैदानावर. अक्षरशः घाम गळतो बरसतोय. दोघांमध्ये पार्टनरशिप 57ची. संदीप भानेचा वाटा फक्त 5 धाब्यांचा आहे. 6 चेंडू 5. तो नो स्ट्राईकला फक्त पाहतो की पप्पू भाने कशा प्रकारची बॅटिंग करतोय. सलग दुसरा अर्धशतक येतो का पाहायचंय. शॉर्टअपलेनचा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. डाऊन दी ग्राउंड. मिडविकेटला चेंडू चालला. 1 धाव कंप्लीट केली आहे. पाहिजे दुसरी धाव होते का यावेळेला. फेकी आली. 2 धावा इथून कंप्लीट होता पाहिजे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सलग दुसरा अर्धशतक येते. पप्पूची बॅटिंग टाळ्या होऊन देते. पप्पू जरा बॅट दाखवायचे प्रेक्षकांना. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 59 आणि 60 धावांचं लक्ष असणारे बघा सर्व खेळाडू त्याचं अभिनंदन करतायत. जगदीश पाटील देखील अभिनंदन करतायत. चायना मॅन देखील अभिनंदन करतायत. सलग 2 अर्धशतक त्याने पटकावले आहेत. टॉस देखील आपण करणार आहोत. येस नितीन. चला दोन्ही कॅप्टन या. शील 40+ आणि तुर्बे 40+. रवी अनंत मात्रे लेजंड क्रिकेटर देसाई गावचे त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. तर या दोन्ही कॅप्टन किशोर आणि एका बाजूला आपण बघतोय अशोक दादा आहेत. टॉस करूया आपण. दुसरी सेमीफायनल 4 ओव्हर. या दरम्यान मुरलीधर मात्रे साहेबांचे आगमन झालेले. त्यांचे हार्दिक स्वागत. ज्यांचा कटआउट शो तुम्हाला पाहायला मिळतोय. रवी मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. श्री बालाजी मित्र मंडळ किंवा जय पिंपला देवी चषक तुम्हाला कॉल करायचे. जय पिंपला देवी असं कॉल केलं आणि बालाजी मित्र मंडळ आले. त्यामुळे शील 40+ ते टॉस जिंकलाय. अशोक आम्हाला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बाळू शील 40+ ने विशाल शेठ मस्कर यांचा सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. या रायगड समालोचन समितीचे सल्लागार, युवा सेना अधिकारी आणि भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष विशाल शेठ मस्कर यांचा सत्कार आपण करूया. आमचे मित्र कल्पेश भाणे सुद्धा आले. त्यांचं हार्दिक स्वागत. प्रभाकर सुद्धा आले. त्यांचे हार्दिक. हरेश भाणे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचेही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तर या विशाल शेठ मस्कर यांना विनंती असे आपण या विशाल शेठ मस्कर यांचा सत्कार देखील होईल. दत्ता मात्रे यांना विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचे. या दरम्यान तुम्ही पाहतायत मुरली शेठ मात्रे साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने विशाल शेठ मस्कर आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. कारण त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ऐन वेळी काही संघांनी या स्पर्धेमधनं माघार घेतला. मात्र त्यानंतर तुर्बे आणि वाउंजे संघ आम्हाला विशाल शेठ मस्कर यांच्या माध्यमातून इथे उपलब्ध झाले. त्यामुळे आमचे 32 संघ संपूर्ण आले. मुरलीधर मात्रे यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत आणि राजेश मात्रे साहेबांचं आगमन झालं. त्यांचंही हार्दिक स्वागत. विशाल मानकामे यांचे आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. त्यानंतर रवी अनंत मात्रे यांचाही सत्कार होईल. संतोष वजे यांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते
रवी अनंत म्हात्रे जुने बालाजी मित्र मंडळाचे सदस्य सुद्धा आहेत आणि भरपूर काळ त्यांचा मानपाडा गावामध्येच गेलेला आहे. बाळू पाटील रवी म्हात्रे म्हटल्यानंतर जास्तीत जास्त ते मानपाड्यामध्ये असायचे आणि त्यांचा सत्कार गोल्डन मॅन आणि बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष शेठ वजे यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सत्कार करणार आहोत. रवी म्हात्रे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. हॅलो, तर रवी म्हात्रे यांचा देखील सन्मान केला जातोय. मगाशी आम्हीच वक्तव्य केलं होतं की रवी म्हात्रे देखील आपण तर मानपाडा गावात जरी ते आपण तर देशाचे आपण भूमिपुत्र असतील पण मानपाडा गावात त्यांचा भरपूर वेळ गेला. आपण आता उद्योग काम धंद्यानिमित्त काही आपण तर व्यवसाय निमित्त आणि त्याचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. एक सुबक अशी आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित केले जाते. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सज्जत नितीन का धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील, धन्यवाद करण. कारण पहिल्या सेमीफायनलच्या थरार तुम्हाला अनुभवता आणि अडवली फुटी प्रसंगाने 59 धावा बॅक टू बॅक 2 अर्धशतक तुम्हाला पप्पू बाणे आणि असं म्हटलं ना पप्पू पास हो गया. हे आमचे मान्यवर सुखदेव पाटील यांना तुम्ही बघू शकाल, मुलीशेठ म्हात्रे यांना तुम्ही बघू शकाल, राजेश म्हात्रे साहेबांना तुम्ही पाहतात आणि रवी अनंत म्हात्रे साहेबांना तुम्ही बघू शकाल. मुरलीधर म्हात्रे यांच्याकडनं आपण बघतो रेग्युलरसाठी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली. आणि जेव्हा जेव्हा भिवंडीमध्ये सोनारपाडा संघ खेळतो नक्कीच मुरलीशेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून त्या संघाला पॅक केलं जातं. एक पुरस्कर्ते म्हणून सुद्धा मुरलीशेठ म्हात्रे यांची ओळख राहिलेली आहे. यानंतर शिल 40+ टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तुर्बे 40+ संघ तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये बॅटिंग करायची लक्षात घ्या. सुनील भाणे येतात पहिलं षटक घेऊन. पहिल्या अर्धशतकासाठी आपण पाहिलं तर हरेश भाणे यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज सुद्धा देण्यात आलं होतं पप्पूला. आणि हरेश भाणे नेहमीच या 40+ संघाला ते सपोर्ट करत असतात. आमचे कल्पेश भाणे असतील, प्रभाकर भाणे असतील, भूषणचा मी उल्लेख करेल, करण भाणे सुद्धा उपस्थित होते पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळी अडवली संघ खेळत. आणि इथून एखादी ट्रॉफी आता अडवली गावामध्ये जाणारच आहे. ती कोणत्या क्रमांकाची असेल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणातच मिळेल. 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी रमेश पाटील बघा, शशांक पाटील यांची कॅप्टनशिप जर पाहिली, पहिला सतीश सलामीला, त्यानंतर मधुकर पाटील सलामीला आणि आता रमेश. पहिलाच बॉल फेवरेट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण भाणे, तिथे सिंगलने खातं उघडलं होतं. अडवली म्हटलं तर मोठ्या प्रमाणात साई भंडारा, साई भक्त भरपूर या गावामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात आणि साईंचा भंडारा मोठ्या प्रमाणात थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी सर्व सभायोजक असतील, पंच असतील, स्कोरर असतील, सर्वांनाच त्यांच्या माध्यमातून इन्व्हाइट केलं होतं. हा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहे. सुभाष पाटीलच्या बॅट मधून फटका चांगला आलाय. धावाही 4 मिळतील. सुभाषचं खातं उघडलं तर चौकाराने. मुरलीशेठ म्हात्रे यांच्याकडनं रमेशला प्रत्येक चौकार आणि षटकाला 500 रुपये कॅश प्राइज आहे. मुरलीशेठ म्हात्रे यांच्याकडे पारितोषिक असेल. फलंदाज रमेश पाटीलसाठी प्रत्येक चौकार आणि षटकाराला 500 रुपये कॅश प्राइज. मात्र सुभाषच्या बॅट मधनं हा पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. चेक. तर याच दरम्यान 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद मडू यांना विनंती करतोय, जर आपण आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच दापोलीचे जबरदस्त व्यक्तिमत्व आपण मध्ये चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. गोविंद भाणे तिथे बघा, 3 बंधुराज, गोविंद भाणे, सुनील भाणे, अनिल भाणे. ज्या प्रकारे वडवली बी मध्ये तुम्ही पाहतात कमलेश पाटील, कल्पेश पाटील, रुपेश पाटील, अशी 3 भावांच्या जोड्या तुम्हाला पाहायला मिळतात. शील संघामध्ये सुद्धा चित्र बऱ्याच वेळा तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रमोदजी मडवी यांचं आगमन झाले. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आणि श्यामदादा गायकर संदप 40+ या संघाचे पुरस्कर्ते दिलीप शेठ गायकर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. सुनील भाणे बघा, 40+ मध्ये क्रिकेटमध्ये पहिल्यांदा हेल्मेटचा करण वापर कोणी केला असेल तर सुनील भाणे. रबर बॉल मध्ये हेल्मेटचा वापर त्यांनी केला होता रायगडच्या मैदानामध्ये. 3 बॉल मध्ये 3 धावा. रायगड समालोचन समितीचे सल्लागार, युवा सेना अधिकारी आणि भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष विश्वास शेठ मस्कर साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला पाहायला मिळतोय. सुभाषची विकेट डोक्यात होती, मात्र कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं. मात्र झेल ड्रॉप झालेला आहे. सुनील भाणेने फॉलो थ्रू मध्ये झेल सोडलाय.
एक सिंगल मिळाले. मात्र 4 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 5 बॉल मध्ये 8 धावा खर्च आतापर्यंत केलेले आहेत. पाच बॉल मध्ये 8 धावा आतापर्यंत सुनील भाणेने खर्च केले आहेत. सुनील भाणेच यांचा नेहमीच आम्ही उल्लेख करतो. कट्टर साई भक्त तुम्ही पाहतायत. क्लीन बोल्ड ज्या रमेशसाठी पारितोषिक लावलं होतं मुरली शेठ मात्र यांनी तो फलंदाज मात्र इथे तंबूच्या आश्रयाला परतलाय. झेल सुटला म्हणून काय झालं, त्यानंतर मी रमेशची विकेट घेईन आणि ती विकेट घेतलीये गोलंदाज सुनील भाणेने. एकाच मॅच मध्ये आपण पाहतो सर्व काही पाहायला मिळत आहेत. चौकार पाहायला मिळत आहेत, विकेट पाहायला मिळत आहेत, डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. आणि अशोक पाटील यांचे आम्ही कौतुक करू जे 40 संघटनेचे आमच्या ऑफिशियल. चला फिल्डिंग लावा प्लीज, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आडिवली 40+ आणि ते एकात्रिक खेळाडू तुमचा 38 सर्कल मधील 4 मिनिटात तुम्ही एक षटक फेकला. आणि खेळपट्टीवर मीटिंग नकोय सांगा जगदीश सर, साईडला चर्चा करा, अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. +40 मधनं फर्स्ट सेमीफायनल. एका बाजूला श्यामदादा गायकर संदप 40+, दिलीप शेठ गायकर यांनी पुरस्कृत केलं संघ. दुसऱ्या बाजूला आडिवली 40+, त्यानंतर तुर्बे विरुद्ध माऊली स्पोर्ट शील 40+, दुसरी सेमीफायनल. त्यानंतर फर्स्ट सेमीफायनल रेग्युलरची तुम्हाला पाहायला मिळेल उंबारली विरोधात जुनी डोंबिवली. त्यानंतर सेकंड सेमीफायनल रेग्युलरची ध्रुवी एंटरप्राइजेस सोनारपाडा आणि लकी मँग 11 OV 11 वाडेकर संघ तुम्हाला पाहायला मिळेल रेग्युलर फॉर्मॅट मधनं. फक्त मॅच सुरू असताना गाड्या हाणू नका प्लीज. पप्पू येतात दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 18 बॉल मध्ये 52 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. संपूर्ण ओमसे MTC स्पोर्ट्स मी कौतुक करेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट 5 दिवस रात्र तुम्ही पाहतायत. आमचे सहकारी समालोचक करण खान यांचे मी कौतुक करेल, ज्यांनी 5 दिवस अप्रतिम समालोचन रेग्युलर संघाने एकत्र आणण्याचं काम करण खान यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. चेंडू हवेत होता, एकदा पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा वेगाने पूर्ण केलेत. असं नाहीये, त्यांनी जिम्मेदारी घेतली. एक शॉर्ट रन SP, एक शॉर्ट रन आहे. मधू मला वाटतं एक शॉर्ट रन घेतले असं सांगतायत. बिग फाईट सेमीफायनल नंबर 2 आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अतुल भोईर भवानी स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आणि दुसऱ्या बाजूला अमोल पाटील जागृती स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर. आणि फर्स्ट सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला वंडर बॉय ऑफ जुनी डोंबिवली तुषार पाटील बघा आपल्या स्क्रीनवरती, आणि दुसऱ्या बाजूला प्रेमनाथ भोईर उंबारली. फर्स्ट सेमीफायनल बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. 2 सेमीफायनल रेग्युलरच्या तुम्हाला पाहायला मिळतील. 2 40+च्या सेमीफायनल आणि एक 40+ची फायनल आणि एक रेग्युलरची फायनलच्या मॅचेस आज शेवटच्या रात्रीमध्ये. प्रचंड मेहनत जय पिपळादेवी क्रिकेट संघ. आणि बघा सुभाषचा झेल सुटला होता आणि त्यानंतर आलेला सुभाष पाटील SP च्या बॅट मधून आलेला सिक्सर. ध्रुवी एंटरप्राइजेस बालाजी शेठचे नरेश शेठ ठाकूर यांचं मनापासून आभार व्यक्त करू, ज्यांनी हुंडा शाईन ही बाईक या स्पर्धेमध्ये आम्हाला पुरस्कृत केली 40+ संघांसाठी. आणि सोपान म्हात्रे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करू, ज्यांनी रेग्युलरच्या फॉर्मॅटमधून आम्हाला ही सायकल पुरस्कृत केली. दोन्ही मान्यवरांचं मनापासून आभार. पहिल्या ओव्हरपर्यंत नवीन बॉल आहे, लक्षात घ्या. रेग्युलर संघांनाही तोच नियम आहे. पहिल्या ओव्हरपर्यंत चेंडू हरला फुटला नवीन, दुसऱ्या ओव्हरपासून जुना बॉल. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या अशोक आम्हाला सांगतायत 15 वरती पोहोचले. 45 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मधुकर 9 सेकंडला आणि मधुकर आणि सुभाष ही जोडी अशी आहे की मैदान जर थांबली तर धावाही चेस होतील. हा चांगला बॉल होता.
धावा एसपीने पूर्ण केल्या आहेत. बॉल सेंडला थ्रो फेकी व्हायला हवी होती. मग जर तर मध्ये क्रिकेटला महत्व नाहीये. पप्पू थोडेसे नाराज आहेत. प्रत्येक खेळाडूवरती नाराजगी असते बघा. मास्टर माइंड खेळाडू वाडेकर सिद्धू पाटील यांचे आगमन झाले. सिद्धू पाटील आपले हार्दिक हार्दिक स्वागत. थोडीशी चर्चा करत असताना शील 40 संघासोबत सचिन अलिमकर यांच्या सोबत हा चेंडू वाईडिश लॉंग ऑनला घेत आहेत. क्षेत्ररक्षक तिथे फिल्डिंग चांगल्या दर्जाची तुम्हाला पाहायला मिळाली. थ्रो फेकी चांगली पाहायला मिळाली. गणेश शेलार डीप मध्ये होते. एकच धाव मिळालेली आपण पाहतो. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 18 वरती 1 गडी बाद. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40 संघ 60 धावांचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये 14 चेंडू 42 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. पप्पूचा पुढचा बॉल मधूसाठी फटका चांगला आहे. लॉंगापूर्ण क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा तिथे मिळालेत. दोन धावा इथे मिळाले. धावा झाल्यात 20. अशोक आम्हाला सांगतायत 13 चेंडू 40 धावा. आणि वाडेकरचे मास्टर माइंड बघा सिद्धू पाटील आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळताना सचिन अलिमकर शिलगाव काहीतरी चर्चा करत असताना आणि तिथे पोलीस पाटील सुद्धा मानपाड्याचे उपस्थित आहेत. 13 चेंडू 40 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. या ओव्हर मधला शेवटचा बॉल आहे आणि त्यालाही पाठवून दिलाय. वाईड इश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर मधुकरच्या बॅट मधून आलाय सिक्सर. त्यामुळे 12 बॉल 34 या मॅच मध्ये करायचे आहेत. टीम श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40 ला दिलीप शेठ गायकर पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. केला मॅच संपली नाहीये कारण तुमच्या समोर श्यामदादा गायकर प्रतिष्ठान पाटील 11 संदप 40 संघ सहजा मॅच सोडणार नाहीये. 12 बॉल 34 या मॅच मध्ये करायचे आहेत. आणि सुभाषला माहिती आहे या ओव्हर मध्ये 13-14 धावा आल्या. शेवटच्या ओव्हर मध्ये 20-18 राहिल्या धावा बनतील. चांगलं ठाऊक आहे या क्रीडांगणामध्ये सामना खेळलेले त्याच क्रीडांगणामध्ये उंबारची स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे चांगलं ठाऊक आहे. दोन्ही पुढच्या दोन्ही टीम सील 40 आणि तुर्बे 40 आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन तुम्हाला थांबायचे. लक्षात घ्या शील संघ सध्या आपल्यापासून थोडासा दूर आहे. मात्र त्यांना विनंती असेल वेळेला सहकार्य करा. वेळेला महत्व द्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये प्रवीण भाणे आले गोलंदाजी करण्यासाठी. विट कॅप ते गोलंदाजी करतायत. बॅटची एज या मॅचची गोल्डन विकेट प्रवीण भाणेच्या खात्यामध्ये. हा लागणारा सर्वात मोठा धक्का श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40 ला. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं. बॅटची हलकीशी एज हा ऍक्शन रिप्ले बघा. शिक्षक सुनील भाणेने बघा ना काय झेल टिपलाय. क्या बात आहे. आणि त्यानंतर त्यांचा आनंद बघा. नवीन बॅटर सतीश पाटील आडवली म्हटल्यानंतर आपण पाहिलं तर साई भक्त भरपूर. बिपिन दुबे आमचे स्कोरर. कल्पेश भूषण नितेश नाही स्कोरर भरपूर आहेत. अशोक आडवली म्हटल्यानंतर या गावामध्ये जेव्हा आम्ही समालोचन करायला जातो नक्कीच नेट टू नेट माहिती आम्हाला मिळत असते. 11 बॉल 34 रन्स आता या मॅच मध्ये करायचे आहेत. हळूहळू विजयाच्या त्या म्हणजे मॅच अजूनही बॅलन्स आहे. मॅच संपली नाहीये. आपण पाहिलं तर प्रवीण विट कॅप गोलंदाजी करतात आपल्या स्क्रीनवरती. आता प्रवीण भाणे तुम्ही बघू शकता. हाच महत्वाची भूमिका आहे ओमसा एमटीसी लाईव्हची. कोणत्या क्षणी कोणत्या गोष्टी टिपायच्या त्या त्यांना चांगलं ठाऊक आहे. आणि हाही बॉल हवेतच आहे. झेल घेणार कोण हा प्रश्न जरूर होता.
3 धावा धावून घेतलेल्या आहेत. असं वाटलं होतं जिथे 2 धावा मिळतील, मात्र तिथे 3 धावा धावून घेतल्या. 10 बॉलचा खेळ शिल्लक 31 रन्स या मॅच मध्ये करायचे. आता जे काही करायचे ते मधु पाटील आणि सतीश पाटीललाच करायचे. आणि अशील संघात आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघा विनोद भोईर यांना तुम्ही बघू शकाल. संजय वास्कर लेजंड क्रिकेटर, भरपूर वर्षाचा अनुभव. किशोर अलीमकर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. टग्याला तुम्ही बघू शकाल. तकीर बाळू पाटील यांच्या भाषेत सांगायचं झालं तर टग्या. शॉर्ट प्लेनचा बॉल पाठवून दिलाय मधूने मिड विकेटच्या वरून. मुरली शेठ मात्रे यांचं स्वागत करा असताना त्यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट होतोय. सिक्सर. पंचवीस मॅच ऑन. 15 बॉल मध्ये 35 बनवले आहेत संदप 40+ ने. याच मैदानामध्ये त्यांनी स्पर्धा जिंकली होती. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप या नावाने. तर मधु सहजा मॅच सोडणार नाहीये. हाई बॉल फटका चांगला आहे मधुच्या बॅट मधनं आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. सलग 3रा षटकार आलाय तो मधुच्या बॅट मधनं. मॅच ऑन. पाटीलने मधुला प्रमोट केलंय. कधी सलामीला, कधी वन डाऊन, आणि चांगलेच खेळ त्यांनी केले. कारण बॅटरशिप महत्वाचे तुमचे थ्रूपचे के कधी खोलायचे हे तुम्हाला चांगलं ठाऊक पाहिजे. फक्त तुम्ही क्रिकेट खेळत राहून पाहिजे. प्रत्येक वेळी तेच बॅट्समन तेच बॉलर असं क्रिकेट नाही. आता क्रिकेटमध्ये भरपूर बदल झालाय. 8 बॉल 19 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत आणि मधु हेच सांगतायत. मॅच ऑन. हाई चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. तर इथली लाईन बाउंड्री लाईन जर आपण पाहिली तर थोडीशी लॉंग आहे. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा आपण कमी षटकार पाहतो. जिथे बघा वाडेघरचे खेळाडू आहेत त्या रेंजमध्ये आपण सिक्सर फारसे पाहिले नाही आहेत या स्पर्धेमध्ये. 5 रात्रीमध्ये 7 बॉल 17 या मॅच मध्ये करायचे आहेत. 2 क्षेत्ररक्षक आले होते. पप्पू थोडेसे दूरवर होते. तर सतीश पाटील आणि मधुलाही माहिती आहे शेवटचं षटक उंबारली गावेंकडनं फेकलं जाणार आहे. त्यामुळे तिथून 15-16 मी मगाशी उल्लेख केला होता धावा बनतील. त्यांचे लकी मॅन बघा शशिकांत पाटील प्रोत्साहन देत आहेत. त्यांना माहिती आहे 7 बॉल 17 अशक्य काहीच नाहीये क्रिकेटमध्ये. जर चांगले खेळले तर 17 लगेचच बनतील 7 बॉल मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे. 40+ संघटनेचा नियम. पुढचे दोन्ही टीम सज्ज झाले आहेत. शिलने टॉस जिंकला. शिल 40+ ने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल तुर्बे टीमला. हा चांगला बॉल होता. 2 धावा इथे मिळालेत आणि आता स्ट्राईक सतीश कडे असेल. शेवटच्या ओव्हर मध्ये धावा करायच्या आहेत त्या 15. 6 चेंडू 15 धावांची गरज मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40+ ला. या षटकात 19 धावा आल्या आहेत आणि बघायचं शेवटच्या ओव्हर मध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. 1 षटक पप्पूने टाकलंय. 1 षटक प्रवीणने टाकलंय. 1 षटक सुनील भानेने टाकलंय. आता ऑप्शन त्यांच्याकडे बघायचे कोणतं आहे. 6 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. मेगा फायनलचं तिकीट कोणाला मिळेल. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40+ की अडवली 40+ याचं उत्तर तुम्हाला आता मिळेल येणाऱ्या 6 बॉल मध्ये. मागची 2 षटकं अशोक आपण जर पाहिली तर 37 धावा आल्या आहेत आणि आता शेवटच्या ओव्हर मध्ये संदीप भाने आलेत. स्ट्राईक सतीश कडे. संपूर्ण आपण पाहिलं श्री बालाजी मित्र मंडळ मानपाडा, जय भीमरादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ यांची प्रचंड मेहनत
या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाले 5 दिवस रात्र आणि त्या अगोदर काही पूर्वी 15-20 दिवस. संपूर्ण आयोजनाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आता मॅच शेवटच्या टप्प्यात कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल चेक. तर याच दरम्यान नितीन आव्हान वैद्य काल ज्याने खूप चांगला डान्स केले ते रंगा डान्सर आलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या रंगा पाटील आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. रंगनाथ पाटील आलेत ना विष्णू दादा. आता 4 छान लागतील या स्पर्धेला. प्रसिद्ध डान्सर शिडूनचे रंगा भाई. 6 चेंडू आणि 15 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. मधु पाटील जबरदस्त बरसलाय या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट 40+ जर तुम्ही विचार केला तर मधु पाटील ज्याच्याही नावावरती 2 बाईक आहेत. अध्यक्ष चषक अर्जुनभाई पाटील यांची स्पर्धा जिथे पहिली बाईक आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईचं मैदान तिथे दुसरी बाईक मधुला मिळाली होती. त्यामुळे मधु सांगतायत मॅच संपली नाहीये, मॅच ऑन. आणि सेट बॅट्समन सतीश पाटील सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. पहिलाच बॉल शॉर्ट प्लेनचा होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. लेग बाईटचा इशारा आलाय. पाच चेंडू मध्ये 14 धाबा करायचे तर आपल्याला पाहायला मिळते. आमदार मंत्री साहेब आपण पाहतोय रवींद्र चव्हाण साहेबांचे इथे आगमन होत असताना साहेबांचा मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. मॅच थोडीशी थांबवायची आहे. 5 बॉल मध्ये 14 धाबा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली लेग बाईस आणि 5 चेंडू मध्ये आता 14 धाबा या मॅच मध्ये करायचे आहेत. आणि आपले सर्वांचे लाडके आपण पाहतोय दमदार आमदार केंद्रीय मंत्री आपण पाहतोय मंत्री साहेब. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4दा आपण पाहतोय. 5 वेळा ज्यांना तुम्ही आमदारपदी पाहिलं करण. मला पाहायला मिळालेल्या या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित राहिलेत आपले सर्वांचे लाडके रवींद्रजी चव्हाण साहेबांना तुम्ही पाहतायत. कॅबिनेट मंत्री आपण पाहतोय आणि सध्या आपण पाहतो महाराष्ट्राचे आपण पाहिलं तर कार्यकारी अधिकारी अध्यक्ष सुद्धा आहेत भारतीय जनता पार्टी. आणि त्यांना बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवर. त्यांनी खऱ्या अर्थाने स्वर्गीय शिवाजीदादा शेला स्मृती चषकमध्ये त्यांच्या माध्यमातून सर्व ग्रामीण संघांना बॅट सुद्धा देण्यात आले होते. क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम साहेबांचं. 5 बॉल 14ची गरज होती आणि आपण पाहतो या दरम्यान संदीप भाने चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय 4 चेंडू आणि आता या मॅच मध्ये 13 धावा कंपल्सरी करायचे आहेत. संदीप भाने चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये पहिले 2 बॉल संदीप भानेच्या नावावरती राहिलेत. 6 बॉल मध्ये 15 करायचे होते. 4 बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत. आणि आपलं मुख्य व्यासपीठात आपल्या टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतोय सुखदेव पाटील साहेबांना तुम्ही बघू शकाल. रॉयल हॉटेलचे मालक आणि या स्पर्धेचे मार्गदर्शक अनंतजी वजे साहेब पाहतोय त्यांनाही बघू शकाल. अनंत वजे साहेब तुम्ही पाहतायत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. अभिमन्यू म्हात्रे साहेबांना तुम्ही बघू शकाल. विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना तुम्ही पाहतायत. प्रमोदजी मडवी 40+ संघटनेचे उपाध्यक्ष मात्र संदीप भाने काय अफलातून गोलंदाजी या मॅच मध्ये करत असताना बघा 6 बॉल मध्ये लेग बाईटचा इशारा आलाय. 15ची गरज असताना ती मॅच आता 3 बॉल 12 करी. पहिल्या 3 बॉल वरती फक्त 3 धावा आल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी करत असताना अडिवली 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. बालाजी मित्र मंडळ आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. जय पिंपलादेवी चषक 2025 भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि संपूर्ण आता बघा प्रभाकर भाणे सुद्धा आमचे मित्र भरपूर खुश आहेत. कारण मगाशीच पप्पूने उल्लेख केला की पहिल्यांदाच आम्ही ट्रॉफी पर्यंत पोहोचलो आणि पहिल्यांदाच या वर्षामध्ये ट्रॉफी आमच्या गावामध्ये जाणार याचा आनंद आम्हाला एक वेगळा असेल. 3 चेंडू आणि 12 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. बॅट होती मगाशी. ओके
3 चेंडू 12 धावा. 3 चेंडू 12 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. मधू जोपर्यंत स्ट्राईक एंडला आहेत, कधी त्या मॅचला कलाटणी देतील. मधूने हा बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. संदपचे आता शांत बसले होते, त्यांचा आवाज थोडासा आलाय. 2 बॉल 6 कारण त्यांना विश्वास आहे मधू पाटील वरती, जो कधी या मॅचला कलाटणी दिली आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना मधू या मॅच मध्ये आपण पाहतोय 31 वरती नाबाद आहे. मधूची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे मधू पाटील साठी. आजही बघा रन मशीन म्हणून त्याला ओळखलं जातं. संदप 40+ म्हटल्यानंतर 2 चेंडू 6 धावा. आणि जेव्हा जेव्हा शशांक पाटीलने त्याला प्रमोट केलंय सलामीला 3ऱ्या क्रमांकावरती, इदुडणीचे पंडितजी काय त्यांच्याकडून पारितोषिक आलंय. या बॉलवरती षटकार आला तर मधुकर यांना 500चा कॅश प्राइज देण्यात येईल. दोन्ही चेंडूवरती षटकार होता 500 मिळतील. मॅच फिनिश झाली का? आणि मॅच झाली फिनिश. मधुने हा सामना जिंकून दिलाय आणि श्यामदादा गायकवाड संदप संघ पोहोचलाय थेट या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. पुरस्कार त्यांची एंट्री जशी व्यासपीठावरती झाली आणि त्यानंतर मधूच्या बॅट मधनं तब्बल 37 धावा आल्यात आणि 1 चेंडू राखून थेट मेगा फायनल मध्ये पोहोचलाय तो श्यामदादा गायकवाड प्रतिष्ठान. संदप 40+ संघ हे मैदान त्यांना लकी राहिले, कारण या अगोदर सुद्धा त्यांनी फायनल याच मैदानामध्ये जिंकली होती. दिलीप साठी आपण दिलीप शेठ गायकर जे या संघाचे पुरस्कार संदप 40+ चे, त्यांच्याच वडिलांच्या नावाने संघ घेतोय श्यामदादा गायकर. आणि मधूसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा असेल आणि पंडित काल यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल, म्हणजे 1500 रुपये कॅश प्राइज. आणि मधूच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला मधू या मॅन ऑफ द मॅच. आणि सुभाष पाटील यांच्याकडनं सुद्धा मधूला 500 रुपयाचं कॅश प्राइज, एकंदरीत 2000 रुपयाचं कॅश प्राइज आम्ही मधूला लगेच देणार आहोत. आणि आता बघा 40+ संघटनेचे माजी उपाध्यक्ष गिरीशदादा पाटील भरपूर खुश आहेत. मॅच जवळजवळ आडोलीच्या खेम्यामध्ये होती, मात्र 3 बॉल 12ची गरज असताना मधुने मारलेले 2 उत्तुंग षटकार आणि 37 धावांची एक मॅरेथॉन इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया मधु पाटील झाला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. व्हॉट अ मॅच. चित्तथरारक सामन्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. मधुकरने या गोड खेळने हा सामना जिंकून दिला. पंडितजी काय यांच्याकडून देखील मधुकर पाटील यांना 500चं कॅश प्राइज झालेलं आहे आणि दिलीप शेठ गायकर यांच्याकडून 1000. सो असं टोटल 1500 रुपयांचं पारितोषिक त्याला आलंय. आणि सुभाष पाटील यांच्यासाठी देखील 500चं कॅश प्राइज झालेलं. आपण वळूया आता त्यांच्याकडून मधूसाठी देखील पारितोषिक आहे. सो मधू आपल्या मंचावरती आलेले आहेत. आपण लगेचच वळूयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. मात्र विनंती असेल तुर्भे आणि शेगाव मॅचला आपण लगेचच सुरुवात करा, ज्यांचं नुकतंच आपल्याला मंचावरती आगमन पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष, सार्वजनिक बांधकाम मंत्री, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री, महाराष्ट्राचे राज्यमंत्री, डोंबिवलीचा जनतेचा श्वास, विश्वास, अभिमान, नामदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण साहेबांच्या उपस्थितीत मधूला सामनावीरचा पुरस्कार देखील देणार आहोत. मी आदरणीय नामदार रवींद्रजी चव्हाण साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मधुकर पाटीलला सामनावीरचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. गेल्या 5 टर्म मध्ये आपण पाहतोय डोंबिवली शहराचा सर्वांगीण विकास ज्यांच्या नेतृत्वामध्ये घडला. सध्याचे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्यमंत्री नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मधुकर पाटील यांना सामनावीरचा पुरस्कार देतोय. काय खेळ केलाय. जे पारितोषिक होतं ते कॅश प्राइज देखील आपण देऊयात. पंडितजी कान यांच्याकडून 500 आणि उर्वरित जी काही पारितोषिक होती ती आपण कॅश प्राइज
मधुकर पाटील यांना देतोय. पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आणि श्री बालाजी मित्र मंडळ च्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती असेल आपण लगेचच मंचावर या. विशेष सन्मान आपण करूयात. विशेष सन्मान आपण या मंचावरती करतोय ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्वजण ज्या क्षणाच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष नामदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा आपण सन्मान करतोय. या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अनंताजी वजे साहेब आणि संपूर्ण आमची टीम बाळाजी मित्र मंडळ मानपाडा पिंपळादेवी क्रिकेट संघ 40+ यांच्या वतीने आपण हा सन्मान करतोय.